नमस्कार मंडळी, लाईफ अँड स्पाइस विथ वृषालीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत चिकन रस्सा, चिकन सुक्कं कोल्हापुरी स्टाईलने एकदम झणझणीत बनवणार आहे. त्यासाठी काय काय लागते ते बघूया. चिकन घेतलेलं आहे स्वच्छ 2-3 वेळा धुवून. त्याच्यामध्ये मीठ, हळद आणि आलं लसूण पेस्ट टाकायची आहे. हे सगळं लावून आपण त्याला अर्धा पाऊण तास मॅरिनेट करायचं आहे. त्याच्यामुळं काय चिकनला चव चांगली येते. हळद आणि मीठ त्याच्यामध्ये मुरलं जातं. तसंच आलं लसूण पेस्टही टाकून ठेवा, मस्त चव येते त्याला. आपण झणझणीत करणार आहोत, त्यामुळे आपण स्पेशली इथे कोल्हापुरी कांदा लसूण मसाला वापरणार आहे. तरी ते मी आलं लसूण पेस्ट, हळद, मीठ चिकनला व्यवस्थित लावून घेते आहे. व्यवस्थित सगळीकडे चिकनला लावून घ्यायची आणि अर्धा पाऊण तास ते मॅरिनेट करायला ठेवायचं. त्याच्यामध्ये दुसरं काही टाकायचं नाही, एवढंच टाकून ते मॅरिनेट करायला ठेवायचं. दुसरीकडे इकडे पातेलं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे. 3 चमचे तेल घ्या आणि मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे. तो व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. कांदा व्यवस्थित परतला की मॅरिनेट केलेलं जे चिकन आहे अर्धा पाऊण तास, ते आपण त्याच्यामध्ये टाकायचं आहे. सगळं चिकन टाकून त्याच्यामध्ये व्यवस्थित सगळं हलवायचं आहे. चिकन ते तेलामध्ये सगळं चिकन परतून घ्यायचं आहे आणि पाणी न घालता चिकन वाफवायचं आहे मस्तपैकी झाकण लावून. व्यवस्थित सगळं हलवून घ्यायचं आहे, चिकन तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. व्यवस्थित सगळं परतून घ्या चिकन तेलामध्ये आणि पाणी न घालता हे असंच झाकण लावून वाफवून घ्यायचं आहे. इथे आपण आता वाटण तयार करू. जिरं आणि तीळ भाजून घेतलेत बारीक, कोथिंबीर, आलं लसूण बारीक किसलेलं आणि थोडंसं भाजलेलं खोबरं घेतलं आहे. आधी तीळ आणि जिरं वाटून घ्यायचं बारीक. मग त्याच्यामध्ये खोबरं टाकायचं आहे, आलं लसूण कोथिंबीर हे सगळं एकदम व्यवस्थित बारीक एकदम पेस्ट करून घ्यायचे. तोपर्यंत इकडं आपलं चिकन उकडलेलं आहे. चिकनमध्ये आपण कांदा लसूण मसाला टाकायचा आहे आणि मस्तपैकी चिकन हलवून घ्यायचं आहे आणि ही चिकनची उकड तयार आहे. ही चिकनची उकड खाल्ल्यावर खरंच खूप अप्रतिम तोंडाला चव येते. इथे कढईमध्ये तेल घेतलेलं आहे 3 चमचे. तेलामध्ये जो आपण वाटलेला मसाला आहे तो टाकायचा आहे. तेल एकदम कडकडीत गरम पाहिजे. व्यवस्थित मसाला भाजून घ्यायचा आहे. तेल सुटेपर्यंत हा बिना पाणी टाकता मसाला भाजून घ्यायचा आहे. व्यवस्थित भाजून घ्या, परतून घ्या. मसाला भाजला की त्याच्यामध्ये आपण कोल्हापुरी कांदा लसूण मसाला जो झणझणीत असतो, ज्याच्यामुळे सगळ्यात जास्त टेस्ट चिकनला येते, तो मसाला आपण टाकायचा आहे. मसाला व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. सगळं मिक्स करायचं आहे व्यवस्थित. थोडंसं कोमट पाणी टाकून व्यवस्थित मसाला भाजून घ्यायचा आहे तेलात. कोमट पाणी टाका, गार पाणी नका टाकू. व्यवस्थित मसाला परत एकदा भाजून घ्यायचा आहे. तेल सुटेपर्यंत व्यवस्थित मसाला भाजला गेला पाहिजे. बाकी त्याच्यामध्ये कुठलेच मसाले ॲड करायचे नाहीत. चिकन सुक्का मसाला वगैरे काहीच नाही. फक्त कोल्हापुरी कांदा लसूण मसाला आपण त्याच्यामध्ये टाकलेला आहे. बघा मस्तपैकी तेल सुटत आहे. असा व्यवस्थित मसाला भाजून घ्यायचा आहे.
मसाला मस्तपैकी भाजला की त्याच्यामध्ये आपण वाफरलेलं उकडलेलं जे चिकन आहे ते त्याच्यामध्ये टाकायचं आहे. आपण सगळंच ह्याच्यामध्ये टाकणार आहे. 1-2 पीस फक्त रश्श्यासाठी ठेवणार आहे. बाकी आपण सगळं ह्याच्यामध्ये टाकून चिकन परतून घ्यायचं आहे. ही पद्धत आमच्या सासरकडची आहे. खूप छान चिकन मटण अशा प्रकारे तुम्ही बनवू शकता. गावाकडे आमच्या असंच झणझणीत कोल्हापुरी चिकन मटण खाल्लं जातं. व्यवस्थित थोडंसं गरम पाणी टाकून परत मिक्स करून घ्यायचं आहे सगळं. चिकन व्यवस्थित परतायचं आहे. चिकन आपलं वाफरलेलं आहे, शिजलेलं आहे, त्यामुळे जास्त पाणी टाकून त्याला परत शिजवायची गरज नाही. मस्त चरचरीत एकदम चिकन आपलं सुक्कं तयार आहे. एकदम कोल्हापुरी स्टाईल झणझणीत. आता आपण याला फक्त 2 मिनिटाची एक वाफ द्यायची आहे. दुसरीकडे आपण ज्या पातेल्यामध्ये चिकन वाफरलं होतं त्याच्यामध्ये 2-3 पीस चिकनचे वाफरलेले ठेवायचे आणि त्याच्यामध्येच त्याच तेलामध्ये वाटलेला मसाला टाकायचा आहे. हे आपण रश्श्यासाठी बनवतो आहे. काही जण रश्श्यासाठी चिकनचा स्टॉक म्हणजे चिकनचं आणि पाणी वापरतात, पण आम्ही अशा पद्धतीनं करतो. आम्ही चिकनचं पाणी वगैरे काय काढत नाही. मसाला टाकायचा आहे, त्याच्यामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. थोडंसं गरम पाणी टाकून पुन्हा एकदा व्यवस्थित भाजून घ्यायचा मसाला तेलामध्ये. व्यवस्थित तेल सुटेपर्यंत, म्हणजे मसाल्याचा कच्चापणा जायला पाहिजे असं व्यवस्थित तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा मसाला. बघा, मसाला जसा भाजेल ना तसंच असं व्यवस्थित तेल दिसतंय आपल्याला वरती आलेलं. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये कोल्हापुरी कांदा लसूण मसाला टाकायचा आहे. व्यवस्थित मसाला भाजून घ्यायचा आहे. व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. व्यवस्थित मसाला तेल सुटेपर्यंत भाजून घेतला आहे. रश्श्यामध्ये आपण कोमट पाणी घालायचं आहे. जेवढ्या रश्श्याची क्वांटिटी हवी तेवढं गरम पाणी टाकायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. सगळा मसाला पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करायचा आहे. रस्सा प्यायला लागतो त्यामुळे पातळच ठेवायचा, जास्त घट्ट रस्सा बनवायचा नाही. मस्त चरचरीत रस्सा आपला तयार आहे. बारीक गॅसवर व्यवस्थित उकळी आणून द्यायचे. इकडे आपलं चिकन सुक्कंही तयार आहे. व्यवस्थित बारीक मस्तपैकी चिरलेली कोथिंबीर टाकायची. एकदम चरचरीत झणझणीत कोल्हापुरी स्टाईल चिकन सुक्का तयार आहे. आपला इकडा रस्सा सुद्धा व्यवस्थित उकळतोय. त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आपण चिकन वाफलून घेताना चिकनला मॅरिनेट करताना मीठ टाकलेलं आहे. त्याच्या अंदाजानुसार रश्श्यामध्ये तुम्ही मीठ टाका. सुक्यामध्ये मीठ टाकायची गरज पडत नाही. अगदी नकळत असं थोडंसं टाकलं तरी चालेल. चला मग, मस्तपैकी आपली चिकन थाळी तयार आहे. चिकन सुक्कं, झणझणीत असं चिकन रस्सा, तसंच मी इथं अंडा करीसुद्धा बनवलेली आहे. भाकरी, कांदा, लिंबू. मस्त थाळीचं ताट कसं दिसतंय कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी कशी वाटली तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ही रेसिपी लवकरात लवकर ट्राय करून बघा. अशाच मस्तपैकी झणझणीत कोल्हापुरी स्टाईल रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.